महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अगदी पहिल्यांदाच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत। मात्र आता निवडणूक घोषित होण्याआधीच बॅनरवर भावी मुख्यमंत्र्यांचा इतिहास रचला जातोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उदंड झाले भावी मुख्यमंत्री असं म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे। पाहूयात महाराष्ट्रामध्ये बॅनरची मशागत आणि भावी मुख्यमंत्र्यांचं कसं पीक आलेलं आहे ते। अहो ऐकलत का? यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचंय। नेता म्हटलं की कार्यकर्ते आलेच आणि कार्यकर्ता म्हटलं की त्यांचं आपापल्या नेत्यावरती प्रेम असणं हे सुद्धा ओघानं आलंच। पण कधी कधी हे प्रेम इतकं पराकोटीला पोहोचतं की बस, आणि प्रत्येकाला वाटतं आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा। त्याचसाठी लागतात मग बॅनर आणि त्यावर भावी मुख्यमंत्री असा मजकूर। महाराष्ट्रामध्ये कुठेही जा आणि कोणत्याही चौकात जा, कुठे ना कुठे आपल्या नेत्याचा रुबाबामधला फोटो आणि त्यावरती भावी मुख्यमंत्री अशी अक्षरं। अजितदादा सध्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मनामधली मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही। कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर अनेकदा झळकवले। मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंचेही भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर झळकलेले दिसतात। राज ठाकरेंनी स्वबळावरती 225 जागा लढवण्याचा निर्धार केलाय, त्यांचे सुद्धा भावी मुख्यमंत्री लिहिलेले बॅनर लागलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही भावी मुख्यमंत्री असल्याचं कार्यकर्त्यांना वाटतंय। अनेकदा आक्रमक असलेले बच्चू कडू हे मुख्यमंत्री असावेत असं कार्यकर्त्यांना वाटतं आणि तसे सुद्धा बॅनर लागतात। अहो इतकंच काय तर ज्या MIMचे 2च आमदार आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री करून टाकलंय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातच अनेक बॅनर लागलेले आहेत। त्यातलं हे एक बॅनर आहे बच्चू कडू यांचं, आणि या बच्चू कडू यांच्या आज जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचे जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बच्चू कडू यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा या ठिकाणी केलेला आहे। ज्यांचे महाराष्ट्रामध्ये गत निवडणुकीमध्ये केवळ 2 आमदार आहेत, ते MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचं वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात आणि यावर देखील उल्लेख केला आहे भावी मुख्यमंत्री। महाराष्ट्रामध्ये अजूनही विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायची आहे, उमेदवारही ठरायचे आहेत आणि अनेकांनी लॉबिंग सुरू केलं असलं तरी अजून तिकिटांचं वाटपही व्हायचंय। हो अहो इतकंच काय, अजून युत्या आणि आघाड्यांची बांधाबांध व्हायची आहे, त्यानंतर मतदान आणि निकाल सुद्धा लागायचा आहे। पण त्याआधीच कार्यकर्त्यांच्या मनाने मात्र भलतीच उचल खाल्ल्याचं दिसतंय। खरं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणणाऱ्यांच्या वाट्याला राजकीय संघर्ष आल्याचा इतिहास आहे। मात्र तरी सुद्धा जिथं तिथं लागणारे बॅनर आणि त्यावरचं भावी मुख्यमंत्र्यांचं पीक बघून सामान्य जनता मात्र म्हणतेय, अहो ऐकलत का? बॅनरवरचे का होईना पण उदंड झाले मुख्यमंत्री। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।